आणि आपण जल्लोष पाहू शकतो। आपण वर्षा निवासस्थानी रांगोळी काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं जात आहे। मोठ्या प्रमाणात लोक उमेश त्याला घ्या ना, बाबांचा घ्या। ओ बाबा या ना इकडे। राष्ट्रवादीचे छगन भुजबळ विजयी झाले तर राज्यातली एक प्रतिष्ठेची लढत असलेल्या ठिकाणी छगन भुजबळ खरं तर शुभम या ठिकाणी चर्चा वारंवार रंगत होती की छगन भुजबळ यांची जागा धोक्यात आहे, जरांगे फॅक्टर आहे, अन्य काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। अमित ठाकरेंना मात्र सर्वात मोठा धक्का बसतोय। राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे। माहीमध्ये महेश सावंत हे विजयी झालेले आहेत। वारंवार महाराष्ट्राच्या राजकारणात एका जागेची चर्चा होती, ती म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघ। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरले आणि त्यांचा पराभव झालाय। तर मुरलीधर मोहोळ बोलतात, थेट जाऊयात। माननीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी अजितदादाच्या सरकारनं जनहिताची केलेली कामं, वेगानं महाराष्ट्राच्या विकासाकडची वाटचाल, हे सगळं पाहता आणि पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। सलग 3 टर्म सेंचुरी मारलेली आहे भाजपने। पहिल्यांदा मुख्यमंत्री, दुसऱ्या टर्म मध्ये उपमुख्यमंत्री, तिसऱ्या टर्म मध्ये कुठल्या पदावरती पाहायला आवडेल? बघा, असं आहे की कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आमच्या नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं, परंतु त्या ठिकाणी आमचं केंद्रीय नेतृत्व आहे आणि ते याच्याबद्दल नक्की विचार करतील। आमच्या लाखो कार्यकर्त्यांच्या भावना आमचे नेते, प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब हे केंद्रीय नेतृत्वाकडे मांडतील आणि निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या इच्छेचा त्या ठिकाणी आदर होईल आणि आमचा देवाभाऊ त्या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे त्या पद्धतीमध्ये त्या खुर्चीवर येतील असं माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांना वाटतंय। अरे तुम्हाला कोण विचारतंय? तुम्ही कायम कारस्थानं केली, तुम्ही कायम वाईट चिंतत गेलात आणि आम्ही विकासाचं काम केलं, विकासाच्या गप्पा केल्या, विकासावरती बोललो, विकास केला। महायुती सरकारने 2.5 वर्षामध्ये